श्री स्वामी समर्थ. तुम्हाला वाटतंय का की आयुष्यात खूप उशीर झाला आहे, सगळे पुढे गेले आणि आपण मागे पडलो? मग ही स्वामी समर्थांची कथा शेवटपर्यंत ऐका, तुमचा विचार बदलणार आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एक अशी कथा जी प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे ज्याला वाटतं आता खूप उशीर झाला. पण स्वामी समर्थ काय सांगतात ते ऐका. एका गावात एक माणूस होता, वय 45 वर्ष. तो खूप दुःखी होता. तो सतत विचार करायचा, माझं आयुष्य वाया गेलं, ना पैसा ना यश, आता काहीच होणार नाही. तो रोज स्वतःलाच दोष द्यायचा आणि काहीच करण्याची हिंमत उरली नव्हती. एक दिवस तो स्वामी समर्थांकडे गेला आणि म्हणाला, स्वामी, माझं सगळं संपलं आहे, मी खूप उशीर केला. स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहिले आणि हसत म्हणाले, उशीर नाही झाला, तू थांबला आहेस. तो माणूस चकित झाला. स्वामी, माझं वय 45 आहे, आता काय होणार? स्वामी म्हणाले, सूर्य रोज उगवतो, तो कधी म्हणतो का मी उशिरा आलो? प्रत्येक दिवस ही नवीन संधी आहे. जो चालायला सुरू करतो त्याच्यासाठी वेळ थांबत नाही, मार्ग तयार होतो. त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला समजलं, समस्या वय वय नाही, विचार आहे. त्या दिवसापासून त्याने छोट्या गोष्टी सुरू केल्या. नवीन काम शिकायला लागला. हळूहळू आत्मविश्वास वाढला. काही महिन्यातच त्याचं आयुष्य बदलायला लागलं आणि एक दिवस तो यशस्वी झाला. उशीर कधीच होत नाही. आपण थांबतो तेव्हा आयुष्य थांबतं. स्वामी समर्थ म्हणतात, सुरुवात करा, वेळ तुमच्या बाजूने येईल. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.